हॅलो गाईस, आज आहे खूप स्पेशल दिवस. तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती. त्यानिमित्त आमच्या सोसायटीमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तुम्ही बघू शकता इथे खूप सुंदर रांगोळी काढली आहे. त्याला बघा, हा मस्त रेडी वगैरे होऊन आला आहे. ही आमची कृतिका, ती सुद्धा मस्त एन्जॉय करते. दुसरं पण आहे, दुसरं इथं आहे का? कोणी पण एक जण या. गाईज, आता कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा. बुद्ध वंदना झाल्यानंतर लहान मुलांचे भाषण आयोजित करण्यात आले आहे. My name is Samriddhi Ashok Gaikwad. Today I will read a short speech of Ambedkar Jayanti. First of all, wish you happy very Ambedkar Jayanti. We all know that every year celebrate Ambedkar Jayanti on 14 April. Ambedkar Jayanti, birth anniversary of Dr. Bhimrao Ramji Ambedkar, also known as the Baba Saheb Ambedkar, who was born on 14 April 1891. He was a great political and social reformer, justice and compassion. He was known as the father of the Indian Constitution because he played an important role in forming the Constitution of India. Dr. Bhimrao Ambedkar, also the first law of the Minister of Independent India, he was honored played the Bharat Ratna Award in the year of the 1990. He was a great contribution. Thank you. Jai Bhim, Namo Buddhaya. पण त्याचबरोबर माझ्या मनातलं एक सांगते की त्याचबरोबर आपण आता नाही पण पुढे एक थोडासा बदल करायला हवा. तो बदल असा आहे की आपण वर्गणी तर काढतोच बरोबर, त्याचबरोबर आपण एक 100 ते 150 रुपये अजून एक्स्ट्रा काढूया आणि प्रत्येक घरामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेली पुस्तकं पोहोचली पाहिजेत, त्यांचे विचार पोहोचले पाहिजेत याचा प्रयत्न करा. कारण त्यांचे विचार आहेत ते अजून इतके आहेत ते आपल्यापर्यंत अजून पोहोचायला खूप वेळ आहे. तर ते प्रत्येक मुलांकडून वाचून घ्या. तुम्हाला जमत नसेल तर मुलांकडून वाचून घ्या आणि ते विचार पुढे घेऊन जाऊन खूप काही करायचंय आपल्याला. थांबायचं नाही, पुढे जायचंय. का घाबरायचं नाही. बाबासाहेबांना हे जयंती वगैरे नकोय. त्यांचा फक्त एकच हेतू होता की प्रत्येकाने शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. म्हणजे तुम्ही तुमचं जे कार्य करताय त्याचं ज्ञान जर तुम्हाला असेल तर तुम्ही कुठेच मागे पडणार नाही. प्रत्येक स्त्रीने हे सक्षमच व्हायला हवं. आज जी स्त्री सक्षम आहे ती फक्त बाबासाहेबांमुळे. लहान मुलांना वही पेन सुद्धा वाटप करण्यात आले आहेत. साकोरे मॅडम करत आहेत. खालच्या जातीचा म्हणजे तो गुलाम आणि तो वरच्या जातीचा म्हणजे तो मालक. ही संकल्पना तोडणारे एकच होते, ते म्हणजे बाबासाहेब. बाबासाहेब बाबासाहेब करता रहता है, पागल हो जाएगा एक दिन. मुझे दुनिया कहे पागल, मुझे दुनिया कहे पागल, मैं भी आकाशात
गाईज सगळ्यांसाठी नाश्ता सुद्धा ठेवण्यात आला आहे. नेहा अवसरकर असं नाव नेहा अवसरकर नेहा अवसर नाश्ता खूप टेस्टी होता. तर गाईज आपण भेटूया रात्री. पनवेलमध्ये सुद्धा खूप मोठा कार्यक्रम आणि मिरवणूक निघणार आहे. हाय गाईज, आता मी आलो आहे टेंबोडे गावामध्ये. इथं पण खूप छान भीम जयंती साजरी केली आहे. हे बघा आमचे मामा कार्यक्रम कधी सुरू होईल याची वाट बघतायत. कार्यक्रम सुरू होण्यास थोडा वेळ आहे म्हणून आम्ही निघालो आहोत आता कामोठेमध्ये. तिथे सुद्धा खूप मोठी मिरवणूक आहे. गाईज आम्ही आता आलो आहोत कामोठेमध्ये. तुम्ही बघू शकता किती पब्लिक आहे.
तर गाईज आता आपला कार्यक्रम समाप्त झाला आहे. तर आम्ही आता निघालो आहोत घरी. तर अशी साजरी झाली आहे आमची भीम जयंती. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगला. जय भीम, जय महाराष्ट्र.